श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक उन्नतीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या आर्थिक भरभराटीसाठी अशा कोणत्या गोष्टी साध्या आणि सोप्या आपल्याला करायच्या आहे त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे आर्थिक उन्नतीसाठी प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपली आर्थिक प्रगती व्हावी, आपल्याला सर्व सुख समृद्धी मिळावी। यासाठी काही ना काही साधे आणि सोपे उपाय प्रत्येक जण करत असतो। तर आपल्याला काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करायच्या आहेत। छोटे छोटे बदल तुम्हाला करायचे आहे जेणेकरून तुम्हाला आयुष्यभर त्याचे फळ मिळेल। त्या कोणत्या? तर आपल्याला काही उपाय करायचे आहे ते म्हणजे आठवड्यातला जो शनिवार असतो त्या शनिवारच्या दिवशी आपल्याला आपले घर स्वच्छ करायचे आहे। आपण आठवड्यातून एकदा आपल्या घराला जाळं जळमटं जे लागलेले असतात ते काढत असतो। मग ती साफसफाई करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अतिशय उत्तम असतो। मग शनिवारी तुम्हाला तुमच्या घरातील सर्व जाळे काढायचे आहे, घर स्वच्छ पुसायचे आहे, पाण्यामध्ये थोडेसे मीठ, चिमूटभर हळद टाकून पूर्ण घर स्वच्छ पुसायचे आहे, उंबरठा स्वच्छ करायचा आहे आणि आपला मुख्य दरवाजा असतो तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे। आणि संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा त्याच दिव्याप्रमाणे एक अखंड दिवा तुम्हाला आपल्या दरवाजाच्या बाहेर रात्रभर जो जळेल असा ठेवायचा आहे। म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि रात्रभर तो जळत असावा अशी व्यवस्था तुम्हाला करायची आहे। तसेच दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन तुम्हाला आपल्या घरी करायचे आहे। त्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यांना आर्थिक प्रगती करायची आहे, आर्थिक समस्या दूर करायच्या आहे, त्या सर्वांनी दर पौर्णिमेला आपल्या घरी सत्यनारायण पूजन करावे असे सांगितले जाते। त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा पूजन करायचे असते, कारण कोजागिरी पौर्णिमेला माता लक्ष्मी त्याचप्रमाणे कुबेर यांचे पूजन आपण करत असतो, म्हणून ती सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे। त्याचप्रमाणे दिवाळीचे लक्ष्मीपूजन ते सुद्धा आपल्याला आपल्या घरी करायचे आहे। आता कोजागिरी पौर्णिमा सुद्धा तुम्ही तुमच्या घरी केलेली असेल, त्याचप्रमाणे आताच दिवाळी झाली तर दिवाळीचे लक्ष्मीपूजन सुद्धा तुम्हाला तुमच्या घरी करायचे आहे। आता बऱ्याचदा काय होतं की दिवाळीचे लक्ष्मीपूजन करण्यासाठी आपण आपल्या घरी म्हणजे आपल्या खेडेगावात बऱ्याचदा जात असतो, पण तुम्ही जर का दुसऱ्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला काय करायचे आहे, जिथून तुम्ही पैसा कमवता त्या घरीसुद्धा तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचे आहे आणि मग तुम्हाला तुमच्या गावाला जायचे आहे। मग ते लक्ष्मीपूजन तुम्ही दिवाळीच्या दिवशी सकाळी करून संध्याकाळपर्यंत तुम्ही तुमच्या गावाला जाऊ शकता किंवा दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन तुम्ही तुमच्या घरी करू शकता, पण आवर्जून ज्या ठिकाणी तुम्ही पैसे कमवता त्याच घरी लक्ष्मीपूजन करणे आवश्यक असते। तसेच दुसरं जे आहे तर दर महिन्याला जे आपला पगार येतो किंवा आपण जे पैसे कमावतो त्या पैशातून तुम्हाला काही 5-10 रुपये जसे तुम्हाला जमेल तसे काही रक्कम आपल्या घरामध्ये एका बाजूला देवाच्या नावाने काढून ठेवायची आहे। जसे तुम्हाला 5-10 रुपये जमत असेल तर 5-10 रुपये काढावे, 100 रुपये जसे तुम्हाला जमेल तसे तुम्हाला ते काढायचे आहे आणि त्या डब्यामध्ये दर महिन्याला ठेवून द्यायचे आहे। मग तुम्ही तुमच्या कुलदेवतेला वर्षातून एकदा जात असाल किंवा एखाद्या देवीच्या ठिकाणी जात असाल तेव्हा ती रक्कम तशीच्या तशी उचलून तुम्हाला ती रक्कम देवस्थानाला न मोजता सत्पात्री दान करायची आहे। अशा प्रकारे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात करायच्या आहे। आता यातील 2 गोष्टी आधीच होऊन गेलेल्या आहेत, जसे की कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी, आणि राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला वर्षभर करायच्या आहे। जसे की शनिवारी तुमचे घर स्वच्छ करायचे आहे, दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करायचे आहे आणि दर महिन्याच्या उत्पन्नातून पगारातून थोडीशी रक्कम आपल्याला आपल्या देवासाठी बाजूला काढून ठेवायची आहे। अशा प्रकारे या गोष्टी आवर्जून तुमच्या आयुष्यामध्ये अंमलात आणा, नक्कीच मोठ्यात मोठा बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।